रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. या क्षेत्रात काम करत असताना अनेक माणसं आपल्याला भेटली असतील, ज्याच्यामध्ये अगदी सामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत. अशा काही भेटलेल्या माणसांविषयी आपण सांगू शकाल की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं किंवा त्यांनी एक पाठीवर हात ठेवला त्यामुळं काही गोष्टी घडल्या? हो का? नक्की झाली. म्हणजे खरं तर खूप नाव आहेत. पहिलं नाव मी जब्बार पटेल यांचं की वा. त्याचं कारण ते कॉलेजला गॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून आले होते तेव्हा. त्यानंतर मी जसं नाटकात आलो त्यानंतर त्यांची मुलाखतही मी घेतली. हं. त्यांना भावे पुरस्कार मिळाला तेव्हा. तसंच ब्लड बँकेसाठी एकदा मुलाखत घेतली. वसंत व्याख्यानमालेत मुलाखत घेतली. त्यामुळं ते एकदम जवळचं, म्हणजे दयानंद काय चाललंय आता असं बर विचारण्या इथपर्यंत माझं नातं जवळचं आहे. बर पण त्यांचं कसं हटके कुछ तो करो, हं. वेगळं करायला हं, पाहिजे, हं. ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असायचं. किंवा काहीतरी त्यांच्या आयडिया ह्या नेहमीच वेगळ्या पद्धतीने असायच्या. हं. डिस्कस केलं तरी काहीतरी वेगळाच विचार होणार, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण थॉट प्रोव्होकिंग, हां. असं काहीतरी ते असायचं. पणशीकरांच्याबरोबरही माझ्या 10-15 मीटिंग झाल्या, बर वैयक्तिक ओळख. त्यामुळं ते सुद्धा तंत्र कशी असायला पाहिजे, हं. व्यावसायिकता काय असते, ह्याच्याबद्दल त्यांचं भाष्य खूप वेगळं असायचं. मग ते त्यांचे अनुभव खूप शेअर करायचे. म्हणजे त्यांनी सांगितलं मला, औरंगजेब करत असताना कोणतरी बातमी घेऊन येतो तेव्हा हातात तो अशरफ्या उचलतो, हो. एक अशरफी देतो त्या ह्याला हं. आणि बाकी सगळं परत आपल्या परातीत टाकतो. तर तो आवाज जो परातीत अशरफ्या पडलेला असायचा, त्याच्यात त्याचा चेंगटपणा काय आहे हां. तो एस्टॅब्लिश करणं. वा. अशा ज्या गोष्टी ह्या लोकांच्याकडनं मिळायच्या. वा. ते अरुण नलवडे होते, त्यानंतर मोहनराव जोशी. नाट्य परिषदेमुळे त्यांचं माझं खूप कनेक्टिव्हिटी होती. आपले अण्णा म्हणजे सावरकर, हं, हं. त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचीही मी मुलाखत घेतली होती. दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेतली मी. तर ही माणसं इतकी जवळून बघायला मिळाली, म्हणजे अभिनय या हो, हो. क्षेत्रातली. अविनाश नारकर, अमोल पालेकर. हं. अमोल पालेकरांचं तर आणखीनच वेगळा ढंग असायचा. म्हणजे एक स्पष्ट वक्तेपणा, हं. त्यानंतर नेटकेपणा, ती शिस्त आणि वेगळाच विचार. हो, हो. वरनं दिसताना माणूस कदाचित शूड आहे असं वाटेल, पण अत्यंत विचारी आणि तुमच्या नात्याला न्याय देणारा वा. माणूस आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन आयडिया घेऊन गेलं त्याच्याबद्दल ते दिखाव म्हणून काही हं. करणार नाहीत. करतील ते मनापासनं किंवा नाही. हा किती मोकळेपणा आहे. नक्कीच. त्यांची जी मतं होती ती अत्यंत स्पष्ट. सेन्सॉरबद्दल त्यांचं मत होतं तर ते स्पष्ट होतं, सेन्सॉरला विरोध. हं. मी सेन्सॉरमध्ये होतोच. होय. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर ते म्हणजे विरोध असायचा, पण त्यांच्याबद्दल कम्युनिकेशन चांगलं राहिलं माझं. असं बऱ्याच गोष्टी झाल्या बरोबर. की त्यांच्याकडनं जवळून बघायला मिळालं. आता त्यांचं पुस्तकही आलं आहे म्हणजे. हं, हं. वसंत व्याख्यानमालेचा विषय आत्ता आपण बोलता बोलता म्हणाल की गेली माझ्या मते 100 वर्ष त्या व्याख्यानमालेला झाली. 101 वर्ष, 101 हे वर्ष. 101. यंदाच 101 वर्ष आहे. तर त्या संस्थेशी पण अनेक वर्ष आपण निगडीत आहात. तर त्याची सुरुवात कशी झाली किंवा त्याच्यातला कामाचा आपला अनुभव, त्यातून काय काय मिळालं तुम्हाला? तिथे एक अफाट लोकांचा साठा आहे. होय. फार मोठे मोठे लोक येऊन गेलेले आहेत. म्हणजे नरहर कुरुंदकरांपासून ते अगदी म्हणजे तुम्ही नाव घ्या पु ल देशपांडेंनी, हो. म्हणजे ही सगळी मोठी मोठी माणसं आलेत. आणि त्या संस्थेच्या त्या परिसरामध्ये एक अत्यंत पावित्र्य अशी भावना येते ती. हं. आणि इथं गेल्यानंतर काहीतरी म्हणजे खरंच सरस्वतीचं वास्तव्य तिथं आहे असं वाटतं मला. तिथं गेलं की काहीतरी आपलं वाचन वाढलं पाहिजे असं मलाच वाटायला लागतं. आणि जेव्हा काही मुलाखती घ्यायच्या असायच्या त्यावेळी मला ते बोलवत असत. म्हणजे पणशीकरांनी सांगितलं तर डॉक्टर नाईक आहेत तेच माझी घेतील असं संयोजकांना सांगितलं त्यांनी. तेव्हापासून मी मुलाखतकार झालो खरं तर. बरं. मग पुढं मी सावरकरांची घेतली, हो. अविनाश नारकरांची घेतली, दिलीप प्रभावळकरांची घेतली, अशा निरनिळ्या मुलाखती. सतीश आळेकर पण. सतीश आळेकरांची घेतली, प्रशांत दामले हो. त्याची मुलाखत घेतली. ते ह्या वैयक्तिक संबंधामुळं एक झालं की संस्थेला फार आर्थिक टाच न बसता मी ते करू शकायचो. बरोबर. आणि त्यात मजा असायची. ती माणसं जवळून बघायला मिळायची. हं. स्वार्थ एवढा काय अफाट वाचन करता येईल अशी तिथं परिस्थिती आहे. म्हणजे आपण किती कमी पडतो याची जाणीव मला व्हायला लागली. हं. तो एक महत्त्वाचा फायदा झाला. आणि आता कसं झालंय की तरुण वर्गाने तिथं काहीतरी जरा यावं, हं. ह्यासाठी काही करता येईल का बरं. असं माझ्या मनात यायला लागलं.
म्हणून मी तिथं काही करता येईल का ह्या भावनेने तिथं आता हं, जास्त जातोय. बरं. कारण व्याख्यानमाला म्हणजे प्रत्यक्ष काही गोष्टी ऐकणं आणि त्याच्यामध्ये लोकांना असं म्हणजे नवीन मुलांचं असं आहे की आम्हाला काही त्यातनं पाहायला मिळते का किंवा काही परफॉर्मन्सेस बघण्याकडे कल जास्त आहे. पण हो. एखाद्याचं उगीच शाब्दिक किंवा बौद्धिक ऐकणं पण ते गरजेचं आहे. गरजेचं आहे, पण त्यांना त्यात ते आपलंसं का वाटावं? म्हणजे आता आपण बऱ्याचदा म्हणताना असं हं, म्हणतो, की तरुण पिढी वाचन करत नाही, हं, ती नाटकाकडे येत नाही, थिएटरकडे येत नाही. मला असं वाटतं, की माझ्या पिढीने काहीतरी असं करायला पाहिजे होतं, की ज्यायोगे ह्या तरुण पिढीला आम्ही अट्रॅक्ट करू शकलो पाहिजे होतं. बरोबर. पण ते नाही झालं आमच्याकडनं. तर तो त्यांचा फॉल्ट नाही. आम्ही त्यांना देण्यात काहीतरी असं ताकदवार जर हं, दिलंच असतं, तर ते आलेच असते ना. म्हणजे आम्ही लहान असताना इंदिरा गांधी येणार आहेत भाषण ऐकायला जायचं, वाजपेयी येणार आहेत भाषण ऐकायला जायचं. खेचणारे लोक हो, होते. हो. आत्ताच्या ह्या पिढीत असं पण झालं ना, हं, की जे थिएटरमध्ये खेचू शकतात मॉब, हं, अशी नट बऱ्याचदा सिरियल आणि चित्रपटात गेले. बरोबर. म्हणजे तेव्हा थिएटर खेचणारे डॉक्टर लागू होते, हं, काशीनाथ घाणेकर होते, प्रभाकर पणशीकर होते. आता काही तर विनोदी नाटकं चालतात. इतर नाटकांना बुकिंग होईल असं हं, नाही. हं. त्याचं कारण लोकांना पाहिजेत ते विषय पाहिजेत ना. मुळात रंगभूमीच ही अशी असली पाहिजे, की जिथं असलेले प्रचलित विषय सध्या जे चालू आहेत, हं, हं. त्याच्याशी रंगभूमी कनेक्ट जर झाली, तर ती समाजाशी कनेक्ट होईल. बरोबर. नुसतं मनोरंजन उपयोग नाही. नाही आहे. तो कल जास्त आहे, हां. की आम्हाला नको आहे टेन्शन. हो, नको आम्हाला आहे. फक्त 3 तास हसायला पाहिजे. म्हणजे असंच झालंय हां. आता. आणि त्यामुळं काय ते जे खपतंय तेच विकणार. असं सुरू झालं ना ते. बरं जे हास्य जत्रा किंवा अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात नाव मिळवून आहेत, ते नाटकात जर आले तर बुकिंग होतं. पण हं. आलेले जे जो प्रेक्षक आहे, तो सजग किंवा ज्याला म्हणू की एज्युकेटेड प्रेक्षक नाही आहे तो. किंवा तो काय घेऊन जातो? काही नाही. तो नाहीच. फक्त त्यांना बघून जातो. हं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यात त्याला इंटरेस्ट हं, असतो. हं. आणि मुळात विनोदी नाटकाला पूर्वीपासनं टवाळा आवडे विनोद असं म्हणलं गेलेलं खरं आहे. आहे. म्हणजे फार मोठी मोठी विनोदकार होऊन गेले. हो, पण आशयघन अशी नाटकं त्यांनी पण दिलेलीच आहेत ना. हो. लोकांची पण आता मानसिकता बदललेली आहे. बदलले. खरं आहे. इमोशन्स सुद्धा इन्स्टंट झालेले आहेत. हं, हं. आता इमोशन्स अशा नाही आहेत, की भावगर्भ किंवा भावनाविवश होणं, एखादा भावनेने प्रेरित होऊन हं, हं. एखादं कृत्य करणं, भूमिका करणं, हे तर होत नाही. लाईट वरच्यावरती. जसं पुरणपोळी करायला कष्ट आहेत, नूडल्सला कमी कष्ट आहेत. तोच फरक झालेला आहे आता. त्यामुळे लोकांना जे पाहिजे ते देणार. त्या भावनेला टप्पे राहिले नाहीत असं वाटतं. नाही. लोक जजमेंटल झाले. प्रेक्षक पूर्वी आस्वादक होते. म्हणजे बालगंधर्वांनी जरी वेगळा स्वर लावला एखादा, तर विंगेत जाऊन विचारणारे लोक होते. कौतुकानेच हो, म्हणायचे, हो. पण भास्करबुवांनी लावलेली चाल वेगळी होती, असं सांगणारे लोक होते. आज हे तुम्ही थोडंसं काहीतरी वेगळं गायलात का? असंही विचारणारे होते. विचारत होते. हां. प्रेक्षक इतका सजग होता, हं. म्हणजे एज्युकेटेड होता, डोळस होता प्रेक्षक. तर तसे प्रेक्षकही तयार होत होते. हं. आता आमचे रंगकर्मी आम्ही किती प्रेक्षकांना अशी नाटकं देतो किंवा एकांकिका देतो, स्किट्स देतो, की ज्याच्यात विचार प्रबोधन होतंय. मनोरंजन हा एक साईड इफेक्ट असू दे, पण मूळ इफेक्ट मला काहीतरी पोचवायचं पाहिजे. आहे, द्यायला बरोबर. पाहिजे असं वाटतं. अनेक वर्ष आपण नाट्यक्षेत्रात आहात. काही वर्षांपूर्वीचं नाटक आणि आत्ता जे नाटक घडते, या दोन्हीकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? एक दिग्दर्शक म्हणून सादरीकरणाबद्दल विचारायचं आहे. पूर्वीची नाटकं ही साहित्यिक मूल्य असलेली जास्त होती. बरं. नंतर विषय बदलत गेले. हं. म्हणजे ज्याला आपण संवाद म्हणतो, त्या संवादाच्या पद्धतीमध्ये सुद्धा नेटकेपण जास्त आणलं गेलं. हं. आणि खरे संवाद व्हायला लागले. हे पात्र बोलते, ते पात्र बोलते, 2-2 वाक्य, 3-3 वाक्य असं. मोनोलॉग मोठे-मोठे हं, हं. असा कन्सेप्ट दूर गेला. हो. आता तंत्र डॉमिनंट व्हायला लागलं. हां. ते सुद्धा एक ठराविक काळात. नेपथ्याला पडदा उघडल्यानंतर टाळी. हं. हे अट्रॅक्टिव्ह जरी वाटलं, तरी मला नाटकाच्या मूळ गर्भाला ते त्रास देणार आहे असंच वाटतं. हं. अख्खं नाटक बघून नेपथ्य लक्षात राहते. हां. हा पराभव अपयश आहे ना. आहे ते. पण त्या टाळीसाठी मी नेपथ्य करणं हे कुठंतरी खटकणार आहे नक्की. पण तेच स्पर्धेचं गणित आहे हो. स्पर्धेचं गणित आहे. हे मान्य करायला पाहिजे. करू देत. हां. एवढंच कळू देत. हे मार्केटिंग आहे हां. आणि सत्य नाही आहे. हा भ्रम आहे. हा सत्य नाही. पण अख्खं नाटक हाच भ्रम आहे ना. असंही आहे. बरोबर.
तर तंत्र ही डॉमिनंट व्हायला लागली. म्हणजे पूर्वी आवाजी नट हे असे होते की विदाऊट माईक त्यांचे आवाज पोचायचे. पोचायचे. आता लेपल आणि ह्याच्याशिवाय नाही चालत. पण त्या तंत्राशी सुद्धा माणसं जुळून घ्यायला लागली. घ्यायला लागले. साऊंड म्हणजे स्पूलवरती जेव्हा साऊंड यायचा तेव्हा किती स्किलफुल असेल. कॅसेट्सवर आल्यानंतर मग ते नंबरपर्यंत नेऊन ठेवणं आणि हे हो, करणं. क्युईंग त्याचं आता पुढं आलं सगळं. मोबाईलवर आहे आता. आता फटाफट केलं त्यांनी. तर ही टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग करून घेता येईल. पण म्हणजे संगीत नाटकसुद्धा हे ऑर्गनमध्येच राहिलं. कीबोर्डवर काय येत नाही ते आणायला पाहिजे. सोयीचं होईल जास्त. नाही पण आम्ही परंपरा कुठंतरी आणि त्याचं जडत्व ही इतकं पाळून आहोत की ते तसं नाही करायचं, हे असं नाही करायचं. नवीन येऊ देत ना. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या माणसाने वेगळ्या पद्धतीने मी आधुनिकतेने एखादा प्रयोग करतो, करू दे की. झालेत तसे प्रयोग आणि यंदाच्या पण राज्यनाट्य स्पर्धेत संगीतमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. हो, व्हायला पाहिजेत. हं. जुन्या माणसांनी नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असंही वाटतं. मग त्यामुळे मी आमच्या काळी असं मला काही नाहीच आहे. आमचा काळच नाही. रंगभूमीला काळच नाही. बरोबर. तुम्ही राहायचं आहे त्या बदलत्या काळाबरोबर. तुम्ही काळ बदलायचा प्रयत्न नाही करायचा. हे त्यातलं मर्म असलं पाहिजे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण अनेक वर्ष सांगली शाखेचं काम केलेलं आहे. नाट्य परिषद मध्यवर्तीनं नाट्यक्षेत्रासाठी बऱ्याच गोष्टी त्या करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा आत्ता तिकीट दर हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो प्रश्न मला मुद्दाम विचारायचा आहे की वेगवेगळ्या नाटकांची वेगवेगळ्या पद्धतीची तिकीटं आणि आपल्याकडच्या असलेली नाट्यगृह त्याची अवस्था. तुमचं काय मत आहे की तिकीट दरावर कंट्रोल कुणाचा असावा? नाट्य परिषदेचा असावा किंवा शासनाचा असावा? खरं तर मला अगदी प्रामाणिक मत असं की नाट्य परिषद हे सगळं नियोजन करून देऊ शकते, काही सूचना देऊ शकते, पण ते कधीही कंट्रोल नाही करू शकणार. म्हणजे नाट्य परिषदेतलीच माणसं ही व्यावसायिक रंगभूमीवर असतील तर त्यांना व्यावसायिक रंगभूमीचं ते बघत राहायला लागतं. त्यामुळं त्यांचा दावा असा असतो की आमचं खर्च होतो, येणं जाणं होतं आणि त्यामुळं 2.5, 3, 4 लाख वगैरे असे नाटकाचे आता रेट आहेत. ते निघाला कॉन्ट्रॅक्टर जर लॉसमध्ये गेला मग तो 1,000 रुपये 1,500 रुपये लावतो. पण मुंबईत सुद्धा काही काही थिएटर्समध्ये 2,000-2,000 रुपये सुद्धा तिकीट लावतात. तिथं तर काय त्यांना ट्रॅव्हलिंगचं नसतं पण तरी लावतात. त्याचं कारण व्यावसायिक रंगभूमीमध्ये माझी चलती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मिळवून घेणार अशी ती भूमिका आहे. तर नटमंडळीच असा विचार करतात की आत्ता मला मिळते तर मी मिळवून घेणार, माझा काळ संपला की मला काही नाही मिळणार. पण तो दरावर कंट्रोल कधी ठेवता येईल? जेव्हा दौरे जास्त असतील तर दर थोडे कमी करता येतील. थिएटर ही शासनाने थोडं काहीतरी अनुदान देणं असं काही जर केलं तर ते पण होऊ शकतं, दर कमी होऊ शकतात. ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना काहीतरी बेनिफिट्स द्यायला पाहिजे. पण बेनिफिट्स जरी दिले, आता शासनाच्या काही छान छान योजना आहेत त्या परिषदेमुळेच खरं तर पुढे गेल्या. काही नाटकांना अनुदानं मिळतात. हे मिळाल्यानंतर त्याचा फायदा जो होतो तो तळागाळात पोहोचतो का? म्हणजे बऱ्याचशा शासकीय योजना अशा असतात की जे छान असतात, एक्झिक्युशन होतही असतं, पण त्या लाभार्थींना मिळतात की नाही. तर असा जर विचार केला तर नाटकाचं प्रोडक्शन करणाऱ्या माणसांना जर काही सरकार देत असेल, देतंयच म्हणजे, तर ते दिल्यानंतर लाभार्थी प्रेक्षक असलाच पाहिजे ना. बरोबर. नट हा लाभार्थी नाही आहे, कारण आपण रसिकांसाठीच करतोय. तर ते प्रेक्षकांपर्यंत पोचावं. बरोबर. असं आहे. आणि संस्था काहीतरी करू शकतात ना. त्यात परिषद एवढंच करू शकते की विनंती करू शकते, पण व्यावसायिक रंगभूमीवरती कोण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि बुकिंग जर होत असेल तर ते सोडतच नाही. बरोबर. नाट्यगृहांची अवस्था आणि नाट्यगृहांची गरज याविषयी म्हणजे मला असं विचारायचं की सांगली असेल किंवा मिरज असेल, आपल्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्या मुंबईची जी नाट्यगृह आहेत त्यांची अवस्था आणि आपल्याकडच्या थिएटरच्या अवस्थामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. खरोखर जमीन आसमान. आणि गरज आहे का की 800 कॅपॅसिटीचं थिएटर गावात असावं? आज पुण्यासारख्या ठिकाणी द बॉक्स किंवा श्रीरामलागो अवकाश, सुदर्शन रंगमंच असे छोटेखानी थिएटर्स आहेत. बरोबर आहे. त्यांची संख्या जर वाढली तर तुम्हाला असं वाटतं का की तिथं छोटे छोटे तिथले स्थानिक कलाकार आपला परफॉर्मन्स करतील आणि त्याला प्रेक्षक मिळतील? अगदी नक्की. मला खात्री आहे. म्हणजे जगात सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक असलेली प्रेक्षागृह बांधण्याला विरोधच आहे. म्हणजे संगीताचे जलसे होतात तो वेगळा भाग, पण नाटकाची गरज काय? प्रेक्षक आणि रंगमंच म्हणजे नट ह्यांच्यात कमीत कमी अंतर असावं आणि नातंही असावं. तो अवकाशच आहे आणि त्याच्यात ते सगळे एकत्रच आहे. तर त्याच्यासाठी 200 लोकांचं थिएटर असलं तरी पुरेल,
पण ते रसिक लोक, सजग लोक आणि पैसे देणारे लोक हे त्यांनी यावंच. बरं. आणि ते होऊ शकते. कारण मी बॉक्सला हा अनुभव घेतला गेल्या सुंदर. वर्षी की ते प्रोसिनियम ब्रेक केलंय त्यांनी पूर्ण. अगदी आणि माझ्या शेजारी घडते नाटक, अगदी माझ्या मागं घडते नाटक, अगदी आणि ते मी बघतोय. खरंच आहे. आणि त्याचा एक आनंद वेगळा आहे किंवा एक वेगळंच काहीतरी बघायला मिळालं म्हणजे बाहेर पडल्यानंतर. बरोबर आहे की हां. मी म्हणजे आता सूरज जोशीचं ते नाटक आळेकरांचं हो महानिर्वाण बघितलं. हो पहिल्या रांगेत त्या मी बसलोय, 5 फुटावर नाटक घडतंय. हो म्हणजे माझ्या तालमीला मी तितक्या जवळून हो बघतो. नक्कीच. तर ते बारकावे सगळे बघता येतात, टिपता येतात आणि खूप छान अनुभूती असते. आणि तुम्ही इतक्या जवळ असता की तुम्ही इकडे तिकडे नाही बघू हां. शकत. म्हणजे तुम्ही नट जितकं समरसतेने काम करतात तितकाच प्रेक्षक सुद्धा त्या प्रयोगाशी समरस होऊन त्याचा आस्वाद घ्यायला लागतो. नाही होतो आणि तो, प्रश्नच कारण नाही. मी घेतलाय अनुभव तो. हल्ली मला खरोखर मनापासून वाटतंय प्रेक्षक आणि जजमेंटल न होता आस्वादक व्हावं. म्हणजे उगाचच मापं काढणे हं. असं होऊ नये. बरं. म्हणजे स्पर्धा म्हटलं की ते मापं काढणं बिघणं असते. तसंच आम्ही टीका करतो बऱ्याच. पण रंगमंदिर स्वच्छ ठेवणं हे प्रेक्षक म्हणून आमचं काम आहे. खरं आहे. आजही कुठल्याही नाटकाला विनोदाच्या पद्धतीने लहान मुले आणि मोबाईल बंद करून टाका अशा ह्याच्यावर एक हसणारे एक 10 लोक असतात. पण ती अनाऊन्समेंट करायला लागावी ह्यात पराभव वाटतो मला दरवेळी. वा, वा. एक ही कमिटमेंट आहे, एक पावित्र्याची भावना घेऊन तुम्ही यायला पाहिजे, सिन्सिअरिटीची, की मला काहीतरी वेगळं बघायचं आहे आणि त्याचा मी अनुभव घ्यायचा आहे, मग मजा येईल ती. कारण त्या कलाकाराची कलाकृती बघायला आपण आलेले आहेत, पैसे दिलेले आहेत, वेळ काढलेला आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्याच पाहिजे. हो, म्हणजे जेव्हा आणि मोबाईल आला तर काही प्रेक्षकही गमतीशीर आहेत. म्हणजे चिडून नट थांबलेले आहेत तर त्या प्रेक्षकांनी मोबाईल बाजूला करून त्यांनी सांगितलं नाही तुमचं सुरू असू द्या. हो हो असं झालेलं आहे, घडलेलं आहे. हो. आणि डॉक्टर लागूंसारखा तालेवार नट त्यांचं म्हणणं असं, जर तिथं कुठं काय वाजलं तर तुम्ही भूमिका करताना तुम्हाला ऐकूच कसं येतं, असं लागूंचं स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्यात. खरं आहे. काही नट हे स्ट्रेट थांबवतात प्रयोग आणि रागवतात, हं. आणि काही असे आहेत की तुम्हाला ऐकूच कसं येते. म्हणजे तुम्ही एवढे समरस व्हायला पाहिजे हं, हं. किंवा तुम्ही निग्लेक्ट करायची तुमची ताकद असायला पाहिजे असं वा, त्यांचं. वा. खूप छान डॉक्टर आज आपल्याशी बोलताना वाटलं. आणि मेडिकल फील्डमध्ये तुम्ही काम करताय आणि आत्ता मगाशी बोलताना आपला एक विषय झाला की दोन्ही परस्पर गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या, की पेशंट सांभाळताना आणि कॅरेक्टरला दिग्दर्शन करताना. पण ह्याची सुरुवात कुठंतरी मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे असं काहीतरी आपल्या बोलण्यात आलं, की कम्युनिकेशन स्किल हा विषय अगदी अभ्यासक्रमात आला आहे. बरोबर. त्याचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? आत्ता म्हणजे मी जेव्हा नाटकात होतो किंवा तेव्हा कम्युनिकेशन स्किल हे अकॅडमिकली शिकवलं पाहिजे बरं. असं काही कोणी म्हणायचं नाही. पण आत्ता गेल्या 7-8 वर्षात असा एक प्रवाह आला बरं. की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी कम्युनिकेशन स्किल डॉक्टरना शिकण्यासाठी एक विषय प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, चॅप्टर. बरं. त्याच्यात तुम्ही बोलावं कसं, वागावं कसं, तुमचा ड्रेस कसा असावा, कोड असं नाही, पण डिसेन्सी काय असते, नोबॅलिटी ऑफ द प्रोफेशन कशी मेंटेन करता येईल, डेड बॉडीशी तुमचा व्यवहार कसा असावा. हं, हं. लाईक आता आय डोनेशन झाल्यानंतर तिथं टेन्शन असतं सगळं. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तो घेऊन जात असतो तेव्हा तिथं पडदा असणं हे गरजेचं असतं, किंवा नंतर तर डोळा मिटून शिवतात वगैरे. तर मला हे माहिती आहे काही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असं घेतल्यानंतर त्या प्रेताला नमस्कार केलेला आहे आणि ते गेलेले आहेत. ह्याचं आता शिक्षण सगळं दिलं जातं. बरं. हे मेडिकल कॉलेजमध्ये आता सुरू झालं. बरं. तर त्या कम्युनिकेशन स्किलसाठी तर आहे ना. हं. म्हणजे काही वेळेला हाणामाऱ्या झाल्या, अमुक झालं तमुक झालं. त्याचं कारणही असं आहे की देशभरातले सगळे इथं डॉक्टर म्हणून आलेले असतात, त्यांना मराठी भाषा येत असते असं नाही. हं. ते हिंदीत बोलत असतात. क्या कर रहे हो तुम असं म्हटलं तर समोरचा माणूस चिडतो. हं. त्याचा पेशंट जर ॲडमिट असेल तर तो काहीतरी व्याप करतो ना, मग हाणामारी वगैरे हे विचित्र आहे सगळं. हं. पण प्रॉपर जर कम्युनिकेशन असेल तर भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच भावना ह्या कुठल्या व्यक्त करायच्या, कुठल्या नाही करायच्या याच्याबद्दल गांभीर्य पाहिजे. ICUत जेव्हा पेशंट असतात तेव्हा तुमचा पॅरामेडिकल स्टाफ काय आहे आणि तो कसा वागला पाहिजे, हं. त्यांचं चालणं बोलणं कसं पाहिजे ह्याचंही ट्रेनिंग देता येईल. पण हे विषय आता सुरू झालेत सगळे, अभ्यासक्रमात आले. अभ्यासक्रमात आले. वा वा. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या खरंच. दृष्टीने. 52 वर्षाच्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये
कसरत हा शब्द मी आता वापरतो, कारण दिवसभर पेशंट तपासायचे आणि परत संध्याकाळी उत्साहानं नवीन एनर्जी घेऊन नाटकाच्या तालमीला जायचं. कुटुंबाची साथ कशी मिळाली? कसरत हाच शब्द बरोबर आहे. कुटुंबाची साथ मिळाली नसती तर यातलं काहीच करता आलं नसतं. आर्थिक बाजू कुटुंबाने सांभाळलेलीच होती. अर्थात माझी प्रॅक्टिसही चांगली आहे. तसंच मुलांना वाढवणं, त्यांच्याकडे बघणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, हे माझ्या सुविद्य पत्नी, ती डॉक्टरच आहे, हां. तिचा नाटकाशी संबंध नाही, ती उत्कृष्ट चित्रकार आहे, तिने समर्थ साथ दिलेली आहे वा, मला. वा. म्हणजे मुलांकडे तिने लक्ष दिलेलं आहे. आणि कारण मी रात्री उशिरा तालमीनं आलो की त्यानंतर काहीतरी खाल्लं पिल्लं जेवलो, कारण सकाळी 8ला बाहेर पडलेला माणूस रात्री 12-1 असाच यायचा. कमीत कमी तेवढं. हां, म्हणजे कमीत कमी तेवढं. काही वेळेला मी लोकांना तालीम करताना सूर्योदय पण दाखवले. कला क्षेत्रात जर आपण नसतात, फक्त वैद्यकीय क्षेत्रात असतात, हा विचार मनात आल्यानंतर काय वाटतं? नाही, मला जगणं अशक्य झालं असतं असं वाटतं. कला क्षेत्रात मी असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकलो. प्रॅक्टिसमध्येही मी बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकलो. आणि कलेशिवाय मी इमॅजिनच करू नाही शकत. कारण संगीतातही मी तितकंच काम केलं, नाटकातही तितकंच केलं. पण त्याच्याशिवाय मी हा विचार मनाला शिवूच शकत नाही. म्हणजे कदाचित मी संपलोच असतो असं मला वाटतं. किंवा डॉक्टर म्हणून काम करताना फार कंटाळलो असतो. म्हणजे ते कविता आहे बिंदांची, तेच ते आणि तेच ते, तसं मेडिकल प्रोफेशनमध्ये झालं असतं. आणि कदाचित मी एक 10-12 वर्ष प्रॅक्टिस करून कंटाळलो असतो असं मला वाटतं. त्यामुळे मला मेडिकल प्रॅक्टिसचा कंटाळा नाही आला. म्हणजे माझ्या बरोबरीची बरीच मंडळी रिटायर झाली आणि मला ती म्हणतात, काय काम करतं तेच. पण नाही, मला तिथंही तितकंच इंटरेस्ट आहे. जगण्याची एक झील असतं किंवा एक आवेग असतो तुझं, ते जगण्याची एक इच्छा चांगल्या क्वालिटीने, ती मात्र थिएटरनीच दिली मला. आकाशवाणीशी पण बरेच वर्षाचा तुमचा ऋणानुबंध आहे. हो, आकाशवाणीचा माझा ऋणानुबंध हा फार म्हणजे नभोनाट्यात येत होता. त्यानंतर मी स्किन स्पेशलिस्ट म्हणून आलो आहे, निरनिराळ्या विषयांवर बोललो आहे, कॉस्मेटॉलॉजीबद्दल बोललो आहे, डर्मेटॉलॉजीबद्दल, डॉक्टर म्हणून खूप आस्था वाटते मला संस्थेबद्दल. आणि आजही मला असं वाटतं की केवळ जे दृश्य माध्यम नाही आहे, ऐकून जिथं लोक काहीतरी माहिती घेतात, म्हणजे बघत असताना ऐकण्याची प्रक्रिया जरा वीक होते असं मला वाटतं. पण तुम्ही नुसतेच जेव्हा ऐकत असता तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं छान असतं की एखादा विषय मनात ध्यानात जास्त राहू शकतो. म्हणजे क्रिकेटची ऐकलेली कॉमेंट्री ट्रान्झिस्टरवरची, तेव्हा गावस्करनी मारलेला बाउंड्री 6 किंवा स्ट्रेट ड्राईव्ह ह्याचं वर्णनं अजून कानात आहेत. खरं सांगायचं तर आता मी जेव्हा बघतो तेव्हा कॉमेंट्रीकडे माझं लक्ष नाही जात, कमी जातं. मी बघत असतो किंवा वेगळ्या पातळीवर असतो. तसं आकाशवाणीबद्दल माझं निष्ठा आणि प्रेम हा अशाचसाठी आहे की हे माध्यम आजही ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं जातं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे येऊन गेलो त्यानंतर काही मला फोन येतात, लोक तुमचं ऐकलं म्हणून सांगतात, हे तुमच्याबद्दल माहीत नव्हतं असंही सांगतात. दुसरं असं आहे की मी माझ्या कलाक्षेत्रातल्या ह्या जीवनाबद्दल इकडे सांगली मिरजेत सगळीकडे माहीत आहे, महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी माहीत आहे. डॉक्टर म्हणूनही कर्नाटकात मी जास्त माहिती आहे महाराष्ट्राबरोबर. तर त्यांना हे माहीतच नसतं की हा नाटकात इतका आहे. त्यामुळे हे 2 वेगळे सेक्टर किंवा 2 वेगळ्या भूमिका आहेत असं लोकांना वाटतं दरवेळी. म्हणजे सांगलीतल्या लोकांना बऱ्याच याचा बहुतेक दवाखाना चालत नसेल म्हणून हा नाटकात येतो की काय असंही वाटायचं. गमतीचा भाग, पण असं वाटलंय. छान वाटलं डॉक्टर आज तुमच्याशी बोलून. अनेक वर्षांची आपली कारकीर्द, भविष्यात अशा काही योजना आहेत की काही राहून गेल्या असं वाटतं? एखादी अशी छान स्क्रिप्ट मिळावी आणि तिचे खूप 100 प्रयोग व्हावे असं मला मनापासून वाटतं. आणि कुठंही मतभेद न होता असं रामराज्य स्मूथ असतंय तसं नाटक स्मूथ जावं. पण संघर्षाशिवाय नाटकच नाही हो, त्यामुळे हे सगळं येणार. पण एखादी छान स्क्रिप्ट मिळावी अशी माझी इच्छा काय अजून पूर्ण नाही झाली. ती जर झाली तर मजा येईल. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो. आणि या सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद. मला इथं बोलण्याची संधी दिलीत, माझे अंतरंग मलाही आज वेगळ्या पद्धतीने बहुतेक तुम्ही कळू दिलेत. मजा आली, मला फार बरं वाटतंय. धन्यवाद.